नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपण. ती म्हणजे खास माहिती ही शेतकऱ्यांसाठी आहे. तुम्ही जर पीक विमा भरत असाल, शेतकरी तुम्ही पीक विमा भरत असाल, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुमचा पीक विमा भरलेले पैसे वाया जाऊ शकतात. कशा पद्धतीनं? कारण की यावर्षी पीक विमा पद्धत जी काही आहे, त्याची विमा पद्धत भरल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही पीक असेल तेच पीक तुमच्या शेतामध्ये असायला पाहिजे. काय होणार आहे की शेतकरी याच्या अगोदर कसं करत होते की समजा आपलं जी काही जमीन असेल, कोणत्याही ह्याच्यामध्ये कोणतंही पीक भरत होते, परंतु पीक पाणी करते वेळेस तेवढा प्रॉब्लेम येत नव्हता. परंतु यावर्षी शासनानं अत्यंत पीक पाहणीसाठी मोठे बदल केलेले आहेत. पीक पाहणी कडक करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ सांगतो तुमचं की तुमच्या शेतामध्ये जर एखादं दुसरं पीक असेल, समजा ऊस असेल आणि तुम्ही त्या क्षेत्रावरती पीक विमा भरलेला आहे सोयाबीनचा. तेव्हा सुद्धा पीक पाहणी केली जात होती ऊसावरती सुद्धा. कशी? तर त्याच ऊसाच्या रानामध्ये सोयाबीनचं जे काही 2-3 धाटं नेऊन तिथं रोवले जात होते आणि त्याची वरून फोटो काढून अशा पद्धतीनं वरून फोटो काढून त्याची पीक पाहणी करण्यात येत होती. परंतु यावर्षी तसं तुम्हाला करता येणार नाहीये. तुमचा जो काही गट नंबर असेल त्या ह्याच्यामध्ये जर तुमचं ऊस असेल, तर तुम्हाला त्याचा फोटो असा उभा न घेता पूर्ण असा त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये पूर्ण एरिया तुमचा बाजूचा दिसला पाहिजे, संपूर्ण पीक दिसलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमची पीक पाहणी करता येणार आहे. परंतु आता ती सुद्धा पीक पाहणी शेतकऱ्यांना करता येणार नाही. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. पीक पाहणीसाठी प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक नेमलेले आहेत. सहाय्यकच तुमची पीक पाहणी करतील आणि सहाय्यक पीक पाहणी करत असताना तुमच्या शेतामध्ये, तुमच्या गटामध्ये जे पीक आहे, तेच पीक तुम्हाला तिथं लावावं लागेल. सहाय्यक तेच पीक लावतील. असं समजू नका की सहाय्यकांना जो काही गट नंबर असेल, तर माझा गट नंबर हाच आहे म्हणून मी तो दाखवेल आणि त्याच ह्याच्यातलं सोयाबीनची फोटो काढायला लावेल. कारण की तुमच्या गटाच्या ह्याच्यानुसार तुमचं जे काही जिओ टॅगिंग आहे, त्याच्यामध्ये AI तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्हाला ऑटोमॅटिकली लोकेशन तुमच्या गट वाईज लोकेशन त्यांना देण्यात आलेलं आहे. ऑटोमॅटिकली वरूनच लोकेशन ते आलेलं आहे. तुमचा गट जिथं असेल त्याच गटामध्ये ते लोकेशन तुमचं येणार आहे. त्याच ह्याच्यामध्ये तुमचा फोटो कॅप्चर केला जाणार आहे. त्याच्यामुळं पीक पाहणी करताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी पीक विमा भरतानाच महत्त्वाच्या करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं विनाकारण पैसे अगोदरच भरू नका. पीक विमा भरत असताना व्यवस्थित नियोजन करा. तुमच्या शेतामध्ये जे पीक पेरलेलं आहे, ज्या गटामध्ये पेरलेलं आहे, तेच पीक तुम्हाला तिथं पीक विमा भरत असताना लावायचं आहे. तुम्ही कुठंही भरायचा गेलात तरी त्यांनी कोणतं पीक काय होणार नाही असं म्हणले, तरीही त्यांच्या विश्वासाला बळी पडू नका. कारण की शेवटी पीक पाहणी करताना तुमची पीक पाहणीच झाली नाही, तर तुम्हाला पीक विमा मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात. आणि मुद्दा आहे दुसरा की तुम्ही आता सद्यस्थितीला असं समजत असाल की माझी पेरणी झालेली नाहीये, मी पीक विमा कसा लावू? जर तुमची पेरणी झाली नसेल, तर तुम्ही पेरणी करणार असाल, तर त्या गटामध्ये नेमकं तुम्ही काय पेरणार आहात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं पेरणी झालेली नसेल तरीसुद्धा तुम्ही पीक विमा भरू शकता. फक्त की तुम्ही कोणत्या गटात काय पेरणार आहेत हे नियोजनपूर्वक घ्या आणि तुम्ही आपल्या जवळच्या जे काही CSC चालक असतील, CSC सेंटर असेल, ऑनलाईन सेंटर असेल, त्या सेंटरवरती लवकरात लवकर जाऊन 31 जुलै 2026च्या पूर्वी तुम्हाला तुमचा पीक विमा उतरायचा आहे. पाणी कमी जास्त आहे त्याच्यामुळं तुमचं जो काही तुमच्या पिकाचं संरक्षण असेल ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. काही तुमच्या अडचणी असतील पीक पाहणी संदर्भात तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. यावर्षी पीक पाहणी शेतकरी कोणीच करू शकणार नाही. पीक पाहणी ही तुम्हाला जे काही तुमचे गावातील सहाय्यक असतील, सहाय्यकच तुमची पीक पाहणी करणार आहेत. अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती आहे. आणखीही तुमच्या काही शंका असतील तर नक्की व्हिडिओला कमेंट करा. पीक विमा कसा भरावा यावरती आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतरच तुम्ही CSC केंद्रावर जाऊन तुमचा पीक विमा भरून घ्यायचा आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.